नमस्कार. इयत्ता 5वी गणित प्रकरण 8 विभाज्य आणि विभाजकता भाग 4 आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. इयत्ता 5वी गणित प्रकरण क्रमांक 8 भाग 4. या भाग 4 मध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास आहे ते पहिल्यांदा बघूया. एकूण मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 पर्यंतच्या. 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या किती आहेत. जोडमूळ संख्या कोणत्या. युक्लिड एक गणिती त्यांनी काय आपलं मत मांडले त्यांच्याविषयीची माहिती आणि मूळ संख्या शोधण्याची आणखी एक पद्धत. या 5 घटकांचा अभ्यास या चौथ्या भागामध्ये आपण पाहतोय. पहिल्यांदा आपण बघूया की मूळ संख्या किती आहे. बघा, एक ही संयुक्त संख्या नाही, मूळ संख्याही नाही हे आपल्याला माहीत झालेलं आहे. 2 ते 100 पर्यंतच्या अंकात एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता 2 कालकन 1 हा संयुक्तही नाही आणि मूळही नाही, त्यामुळे तो 1 सोडला. राहिलेल्या संख्या 2 पासून 100 पर्यंतच्या एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि 2 ते 100 पर्यंतच्या अंकात एकूण 74 संयुक्त संख्या आहेत हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. तर त्याच्यासाठी आपण उदाहरण बघूया. 3 व 5. 3 आणि 5च्या मध्ये 4 आहे. म्हणजे 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे थोडक्यात 2चा फरक आहेच, पण 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल त्याला सुद्धा जोडमूळ संख्या म्हणतात. 3 आणि 5 मध्ये 4 आहे. 5 आणि 7 मध्ये 6 आहे. 11 व 13 मध्ये 12 आहे. 17 19 मध्ये 18 आहे. 29 31 मध्ये 30 आहे. 41 43 मध्ये 42 आहे. 59 61 मध्ये 60 आहे आणि 71 आणि 73 मध्ये 72 आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2चा फरक तर आहेतच, पण 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या आहे. अशा जर संख्यांच्या जोड्या असतील तर त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं या जोडमूळच्या संख्या आहेत. या याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या अंकात जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. तुम्ही मोजून बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा 1 ते 100 पर्यंतची जोडमूळ संख्या किती आहेत तुम्ही स्वतः सुद्धा शोधू शकता. ही काही बेसिक माहिती आपण या 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची आपण घेतलेली आहे. पुढे जातोय आपण. विभाज्य आणि विभाजक. युक्लिडचा एक गणिती. हे युक्लिड एक गणित तज्ञ आहेत. त्यांचा हा फोटो आपल्या माहितीसाठी. यांनी माहिती काय सांगितली ती आपण बघूया. बघा, युक्लिड हे एक गणिती इसवी सनापूर्वी सुमारे 300 वर्ष या काळात ग्रीसमध्ये होऊन गेले. त्यांनी सिद्ध केले की 2 3 5 7 डॉट डॉट केलेत, म्हणजे आणखी भरपूर संख्या आहेत. अशा क्रमाने मूळ संख्या लिहित गेल्यास त्यांची यादी कधीच संपत नाही. म्हणजेच मूळ संख्या अनंत आहे. म्हणजे ही यादी या पद्धतीने आपण लिहित गेलो तरी ही यादी कधी संपत नाहीत. म्हणजेच मूळ संख्या ह्या अनंत आहेत असं त्यांनी त्या इसवी सनापूर्वी त्यावेळेला त्यांनी हे शोधून काढलं आणि तो नेम अजून सुद्धा गणिती भाषेमध्ये वापरलं जातं. तर अशा पद्धतीचा नेम सुद्धा आपण काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण बघतोय. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या शोधण्याची आणखी एक पद्धत आपण बघायची आहे. तर ती दुसरी पद्धत कशी आहे ती आपण बघूया. आता इथं लिहिताना जे अंक आहेत हे 1 पासून तर लिहिलेत, पण 1 ते 6 लिहिलेत, तिथून 7 ते 12 असे लिहिलेत. आपण लिहिताना काय करतो 1 ते 10 11 ते 20 असं लिहितो, पण इथं लिहिताना वेगळ्या पद्धतीनं संख्या लिहिलेत आणि ह्या मूळ संख्या शोधण्याची दुसरी पद्धत आपण इथनं शोधणार आहोत. तर 1 ते 6 7 ते 12 परत 13 ते 18 19 24 19 ते 24 लिहिलेत. अशा पद्धतीनं 102 पर्यंतचे अंक लिहिलेत आणि या याच्यातल्या दुसऱ्या पद्धतीने आपण काय करायचं मूळ संख्या शोधायच्या आहेत. आपल्याला माहीत आहे की 1 ही मूळही नाही आणि संयुक्त नाही, त्यामुळे त्याला चौकट केलं. त्याच्यानंतर 2 ही मूळ संख्या आपल्याला परिचित झालेला आहे. 3 सुद्धा मूळ संख्या आहे, त्याला आपण गोल केलं आणि बघा याला सुद्धा आपण पिवळा रंग दिला आणि 5 ही सुद्धा
मूळ संख्या आहे. पहिल्या रांगेमध्ये म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आपल्याला 2, 3, 5 ह्या मूळ संख्या आहेत. त्याला आपण काय केलं, गोल केलं. आता पुढची जी गंमत आहे ती बघा. म्हणजे या पहिल्या ओळीतल्या ह्या संख्या शोधल्यानंतर आपण बाकीच्या संख्या कशा शोधायच्या बघा. आता 2ची जी रांग बघितली इकडची अशी आडवी, तर ह्या इथून 8 पासून ते जवळजवळ 98 पर्यंत ह्या सगळ्या संख्या संयुक्त आहेत बघा. म्हणजे यामध्ये 8ला भाग जाणारी संख्या आहे, 14ला आहेत. ह्या सगळ्या संख्या ह्या संयुक्त आहेत. म्हणजे सहजपणे एकाच झटक्यामध्ये आपल्याला संयुक्त संख्या सापडली. 3ची रांग सुद्धा बघा. 3 आपण मूळ संख्या सोडल्या तर पुढच्या जी संख्या आहेत ह्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. या पद्धतीने आपल्याला ह्या संख्या सहजपणे आपण शोधल्यात. 4ची जी ओळ आहे ही पूर्ण बघा, ही पूर्ण संख्या ही संयुक्त संख्येची आहे. या प्रत्येक संख्येला कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग जातो, म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या, संयुक्त झाल्या. त्याच्यानंतर 6वीची ओळ सुद्धा बघा, ही सुद्धा ह्या सगळ्या संख्या संयुक्त आहे. म्हणजे 2 मधलं 2 सोडलं, 2 ही मूळ संख्या, बाकीच्या सगळ्या संयुक्त आहेत. 3 मधलं 3 सोडलं तर बाकीच्या सगळ्या संयुक्त आहेत. 4 मधल्या सगळ्या संख्या ह्या संयुक्त आहेत. 6 मधल्या सुद्धा सगळ्या संख्या संयुक्त आहेत. आता राहिलं कुठलं, 1ची ओळ आणि 5ची ओळ. याच्यातल्या फक्त आपण संयुक्त संख्या बाजूला काढूया, बघूया. 25 संयुक्त आहे, 49 संयुक्त आहे, 55 सुद्धा संयुक्त आहे आणि 85 आणि 91 ह्या संयुक्त आहे. म्हणजे या 1च्या ओळीमधल्या ह्या संख्या संयुक्त आहेत. बाकीचे जिथं काही लिहिलेलं नाही त्या सगळ्या मूळ आहेत. तसं 5च्या मध्ये सुद्धा बघा, 5 मध्ये 35 ही संयुक्त संख्या आहे, 65 संयुक्त संख्या आहे, 77 संयुक्त आहे आणि 95 संयुक्त आहेत. म्हणजे जेवढे मी चौकट केलेत ह्या याच्यामध्ये ह्या सगळ्या काय झाल्या, संयुक्त झाल्या. आणि जिथं काहीच केलेलं नाही तर गोल केलेले आणि काहीच नाही केलेले ह्या सगळ्या संख्या काय झाल्या, ह्या मूळ संख्या झाल्या. एका झटक्यामध्ये या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला मूळ संख्या काय होतात, शोधता येतात. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून या संख्या तुम्ही शोधू शकता. या पद्धतीने आपण या मूळ संख्या शोधण्याची दुसरी पद्धत आपण समजून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण या प्रकरण क्रमांक 8 मधले या 4 भागामध्ये वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. याच्यावरचे सराव संच आपण पूर्ण करावे. या ठिकाणी आपण थांबतोय आणि हे प्रकरण इथं